अपने राज्य में, अपने साम्राज्य में इतना बड़ा फकीर है और आत्मा के ऊपर बोलता है, आत्मचर्चा बताता है, प्रवचन करता है, गीता, उपनिषद, बाइबिल, कुरान, सभी ग्रंथों के ऊपर उसका विवेचन करता है, बहुत विद्वान है। बादशाह ने कहा अपने मंत्री को, भैया कल सुबह सुबह रथ तैयार रखना। फकीर साहब सुबह सुबह के समय में खुश रहेंगे, प्रसन्न रहेंगे, अपने साथ भी अच्छी चर्चा हो जाएगी। दुसऱ्या दिवशी सकाळी शिपाई मंत्री लोकांनी रथ तयार केला। बादशाह रथात बसला, फकीराच्या झोपडीवर गेला। फकीर ज्यावेळी बादशाह झोपडीवर गेला, रथ उभा केला, खाली उतरला, फकीराची बायको अंगणामध्ये चटाई टाकून बसलेली होती। विठ्ठला विठ्ठला बादशाह ने पूछा, फकीरानी फकीर साहब कहाँ पे हैं? बोले साहब, फकीर साहब तो सुबह सुबह बगीचा में टहलने गए। हमारे कुटिया के पखवाड़े में पीछे में बहुत सुंदर गुलाब के फूलों की बगीचा है, उसमें वो सुबह सुबह जाते हैं। बादशाह ने कहा, वो बादशाह था, अधिकारी था, बड़ा व्यक्ति था। उसने अपने अधिकार से कहा कि फकीरानी एक काम करो, जाओ तुम्हारे फकीर को कहो कि बादशाह साहब आ गए हैं और चलिए जल्दी, वो मिलना चाहते हैं, आपको सुनना चाहते हैं। बादशाह ने असं म्हटल्यानंतर फकीरानी ने कहा कि साहब मैं उनको नहीं बुला सकती, मेरी हिम्मत नहीं है उनको बुलाने की। बोले वो कब गए बगीचा में? बोले अभी तो उनको 2 घंटे हो गए यहां से गए, झोपड़ी से। बोले कब तक लौटेंगे? बोले उनके जाने को तो समय मुझे पता रहता है, लेकिन उनका आने का कोई पता नहीं रहता, कब आएंगे वो। क्या वो तो अपने अल्लाह के मस्ती में मस्त रहते साहब, कब आएंगे क्या कहूं? फकीरानीनं असं उत्तर दिलं। त्यावेळी बादशाह म्हणला की ही फकीरानी फार अहंकारी दिसते। तिच्यामध्ये अजिबात अहंकार नव्हता, ती निरीच्छ होती, स्वच्छ होती। आणि ज्या दिवशी तुमचं हृदय स्वच्छ होईल त्या दिवशी देव तुमच्या जवळ येईल। विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवणी गोपाळ राहे तेथे। येवणी गोपाळ राहे तेथे। येवणी गोपाळ राहे तेथे। येवणी गोपाळ राहे तेथे। तुका म्हणे चित्त धारिया येवणी गोपाळ राहे तेथे। येवणी गोपाळ राहे तेथे। तुका म्हणे चित्त धारिया येवणी गोपाळ राहे तेथे। येवणी गोपाळ राहे तेथे। वा वा। तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे। हृदय निर्मळ असेल तर देव तिथे येऊन राहतो, लक्षात ठेवा। त्या हृदयामध्ये संत गोस्वामीने आपल्या रामायणात वर्णन केलेलं आहे। निर्मल जन मन सो मोहि पावा, मोहे कपट छल छिद्र भावा। राम सिया राम सिया राम जय जय राम। राम सिया राम सिया राम जय जय राम। निर्मल जन्म न सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र भावा। राम सिया राम
निर्मल जन मन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. परमेश्वर म्हणतो ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याचं तन निर्मळ आहे, ज्याचं चित्त निर्मळ आहे, ज्याची बुद्धी शुद्ध आहे, त्याच्या जवळ मी सदैव राहतो. काय आणि हे सर्व करण्यासाठी तर आपण परमार्थ करतो. मन निर्मळ करण्यासाठी भजन, मन निर्मळ करण्यासाठी कीर्तन, मन निर्मळ करण्यासाठी कथा. आणि हे सर्व करून जर तुमचं मन निर्मळ होत नसेल, मग तुमचं मन कशानं निर्मळ होईल तुम्ही शोध करा. विठ्ठला विठ्ठला म्हणून हृदय निर्मळ. बादशाह घाई करू लागला, बोले सुबह से 7 घंटे हो गए मैं कुटिया के बाहर खड़ा हूं. त्या फकीराच्या बायकोला म्हणू लागला. ती बाई म्हणाली, ओ साहेब तुम्हाला फक्त 7च घंटे झाले. फकीर साहेबांची प्रतीक्षा करणारे 70 वर्षापासून आहेत, तरी फकीर साहेब अजून त्यांना भेटले नाही, आणि तुला तर फक्त 7च घंटे झाले. लागला एवढा मोठा भारी भरायला. तो नव्हता भारी भरत, त्याचा अहंकार भारी भरू लागला. माणसं भारी नसतात, माणसाची अहंकार भारी असतात. विठ्ठला विठ्ठला हला हला विठ्ठल ओ, 7 घंटे हो गए, बोले अभी भी फकीर साहब नहीं आए. बोले कहाँ गए ये तो बता दे. बोले घर के पीछे, झोपड़ी के पीछे बगीचा है फूलों का, उस फूलों के बगीचा में गए. त्या बाईनं 3दा 4दा त्याला बसायला ती चटाई टाकली. बोले आइए साहब तशरीफ लाइए, बिराजिए, यहाँ पर बैठिए. पण तो बसतच नव्हता. काय त्याला उंच उंच सिंहासनावर बसायची ज्याला सवय लागली तो खाली बसू शकत नाही. लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला जो ज्यांना जिथेही बसवेल तिथे बसायला जे राजी आहेत त्यांना सत्पुरुष म्हणतात. त्यांना काही नाही, कुठेही बसवा तुम्ही. मातीवर बसवा, पोत्यावर बसवा, दगडावर बसवा, एखाद्या राज सिंहासनावर बसवा, काही फरक पडत नाही. फक्त फरक तिथेच पडतो की ज्याच्या हृदयातला अहंकार गेला नाही, तिथं मात्र फरक पडतो. त्याचा अहंकार त्याला म्हणतो, अरे तुमच्या लग्नामध्ये तुम्हाला आहेर ते टोपीन उपरणे देतात, छोटस एवढं, तेवढं नाही दिलं तर किती नाराज होता. आता आमच्या लग्नात येऊ दे, मग पाहतो पाहुण्याची सोय. अरे हलकटा 5-10 रुपयाची गोष्ट आहे, ती काही मोठी गोष्ट आहे का. पण याचा अहंकार दुखवतो. त्याचा अहंकार दुखाला तो प्रतिशोध घेण्याचं काम पाहतो. अहंकार फार खतरनाक आहे. विठ्ठला आणि मग त्या बादशाहानं तो म्हणला मी जातो आता फकीराकडे, कसा बगीच्यात काय करतो. हा गेला आणि बगीच्याच्या बांधावर जाऊन उभा राहिला. फकीर साहेबांनी एक गुलाबाचं फूल धरलं असं आणि आपल्या डोळ्यासमोर नाकासमोर आणलं. फकीर साहेब त्याच्यातला सुगंध घेत नव्हते, पण त्या फुलाकडे पाहत होते आणि आपल्या परमेश्वराला धन्यवाद देत होते. मेरे अल्लाह, तुमने किती सुंदर सृष्टि बनाई और उस सृष्टि में ये गुलाब का फूल कितना सुंदर बनाया तुमने. मेरे अल्लाह, क्या कलाकारी है, कैसा है तो, कैसे कैसे फूल बनाए, कैसे कैसे दुनिया बनाई तुमने, और उस दुनिया में ये फूल. और मैं तो कहता हूं ते फकीर साहेब त्या फुलाशीच गीत गाऊ लागले, फुलाकडे पाहून. विठ्ठला विठ्ठला. एका हिंदी संताचं एका फकीराचं गीत आहे. आप टाका जाय मदत मला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तू ही माली, तू ही बगिया, तू ही माली, तू ही बगिया, तू ही माली, तू ही बगिया, तू ही माली, तू ही फकीरा, तू ही
घट में पंछी बोलता, घट घट में पंछी बोलता, घट घट में पंछी बोलता। वाह विठ्ठला विठ्ठला। फूलों के साथ गीत गाते हैं फकीर साहब, तू ही माँ